महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0 सामन्याला सुरुवात झालेली आहे छाया आणि ठाण्याने चढाई सुरुवात केलेली आहे. विजयी संघ आहे. आजच्या सामन्याबद्दल काय वाटतं छाया तुम्हाला? दोन्ही ताकदवर संघ आहेत. अनुभवी त्यांच्या पाठीशी आहे. त्याच्यात राजश्री पवार ह्या छत्रपती पुरस्कार विजेता खेळाडू ठाणे संघामध्ये आहेत. त्यांचा अनुभव पहिल्याच याच्यात स्नेहल शिंदे जी ठाण्याची कप्तान आहे तिने झटापटीत गुण मिळवलेला आहे. पकड तिने सोडवून मध्यरेषा तिने टच केलेली आहे. वा वा सुंदर उद्घाटन. आणि राहुल चढाईच्या पहिल्याच चढाईमध्ये तुम्ही गुण घेतला तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि जो तुम्हाला पूर्ण सामना खेळायला तुम्हाला त्याची ताकद मिळते आणि तुमची विल पॉवर वाढते. अगदी म्हणजे पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर 6 मारण्यासारखं आहे. दोन्ही टीम्सची एंट्री जी आहे ती कप्तानांनी केली होती. आता 5 नंबर किशोरी शिंदे नगरची कप्तान एंट्री करून गेलेली आहे आणि आता ठाण्यासाठी 8 नंबर आम्रपाली गलांडेची रेड चालू आहे आणि तिला आउट ऑफ बाउंड करण्याचा प्रयत्न. पकड तिने पाठ दाखवली आणि मध्यरक्षकाने तिला पुश करून बाहेर काढली. बघा किती सुरेख पकड या ठिकाणी तिने केली आहे. तिने बाहेर जाऊन मध्यरेषेला हात लावला. ते व्हॅलिड आहे की नाही? हो कारण तिचा ती आउट रेडर आउट झाली आहे. नगरनी देखील आपलं खातं उघडलेलं आहे 1 गुणांनी आणि 2 नगर 1 आणि पुनश्च एकदा ठाण्यासाठी कप्तान स्नेहल शिंदे. बहुतांशी मदार ठाणे संघाची स्नेहल शिंदेवर आहे. काल सामनावीर ठरली होती ती छाया. स्नेहल शिंदे ही राष्ट्रीय खेळाडू आहे. तिच्या गाठीची खूप मोठा अनुभव आहे आणि ती एक उत्कृष्ट रेडर म्हणून ती गणली जाते. पुनश्च एकदा नगरसाठी कोमल देवकर. पण या झटापटीत काही कोमलता नव्हती. अत्यंत ताकदीने तिने पकड झुडकारून लावली आणि मध्यरेषा शिवलेली आहे छाया. आम्रपाली गलांडे आता ठाण्यासाठी. एक खेळाडूला स्पर्श केल्याचा दावा तिने मान्य केलेला आहे. नगरच्या खेळाडूंनी 1 गुण अधिक नगरला आणि आता नगरसाठी पुनश्च एकदा 5 नंबर. उत्कृष्ट चवडा पकडून त्यांनी पकड केली आहे. तुम्हाला म्हटलं तसं कॉन्टॅक्ट ग्राउंडचा कॉन्टॅक्ट लूज करून टाकायचा आणि बघा समोरनं कव्हर साखळी घेऊन आलं आणि परफेक्ट पकड या ठिकाणी झाली. अगदी नगरनी आरती यादव ही खेळाडू मागच्या रेडमध्ये गमावलेली आहे. पाहूया ठाण्यासाठी स्नेहल शिंदे काय करते. वाह क्या बात है. अगदी जागेवर गिरकी मारून पिवट करून तिने पायाने मध्यरेषा चिवलेली आहे झटापटीमध्ये. सुरेख कुठल्याही शरीराच्या भागाने तुम्ही मध्यरेषेपर्यंत टच करून बाहेर पडला तरी तुम्ही ते सही सलामत मानले जाता. अगदी तुमचे केस जरी मध्यरेषेला शिवले ते मान्य होत नाही. अर्थात एक्सपर्ट छाया आपल्या इथे आहेत. शरीराचा एक कुठला तरी भाग मध्यरेषेत स्पर्श झाला पाहिजे. ते झाल्यावरच तुम्ही गुणांना पात्र ठरता. आणि पाहता पाहता ठाण्याने आघाडी घेतलेली आहे. नगरची कप्तान कोमल शिंदे 1 गुण मिळवून परत गेलेली आहे आणि आता टाइमआउट घेण्यात आलेला आहे आणि ठाण्याची विजयी परंपरा सुरू झालेली आहे. कोच मालोजी भोसले हे आणि हे नगरचे कोच संदेश जाधव निक्षून खेळाडूंना काही सूचना देत आहेत. 30 सेकंदाचा टाइमआउट असतो. एका सामन्यामध्ये एकंदरीत 4 टाइमआउट घेता येतात. प्रत्येक हाफमध्ये 2. हा पहिला टाइमआउट पहिल्या हाफमधला झालेला आहे. प्रेक्षकांना माहितीच आहे की 15 मिनिटाचा प्रत्येक हाफ असतो. आणि स्नेहल शिंदेनी पुनश्च एकदा प्रचंड ताकदीची खेळाडू आहे स्नेहल शिंदे. जवळजवळ अर्ध्या राहिलेल्या उर्वरित नगरच्या संघाला ती ओढून घेऊन गेली मध्यरेषेपर्यंत. ती उंचीचा फायदा खूप छान करून घेतला तिने खेचत पायाला पकड करण्यात खेचत तिने ओढत त्यांना तिथपर्यंत गेली आणि झेप घेऊन ती मध्यरेषेवर पडली आणि आपला हात लांब केला. अशा रीतीने तिची चढाई सक्सेसफुल झाली. जवळजवळ प्रत्येक चढाई आतापर्यंत स्नेहल शिंदेची यशस्वी झालेली आहे. संदेश जाधव नगरचे
कोच. बहुतांशी मदार ही आपल्या रेडरवर असते संघाची, कारण संघासाठी पॉईंट कमवायचं काम हा चढाईपटू करतो. त्याच्या चढाईमध्ये तो 2, 3, 4 असे गुण घेऊ शकत असतो. आणि क्षेत्ररक्षणामध्ये तुम्ही एकच गडी जर पकड केली तर एकच गडी आणि 1 गुण तुम्हाला मिळतो. बरोबर बरोबर. क्षेत्ररक्षणात फक्त सिंगल मिळतात आणि चढाईमध्ये चौकार षटकार हे तुम्हाला मारता येतात. हो नक्कीच. कोमल देवकर नगरसाठी चढाई करत आहेत. ही रेड संपलेली आहे आणि आता पुनश्च एकदा स्नेहल शिंदे भरभरून ती पोत्यात पॉइंट भरून घेत आहे. जवळजवळ नगरचा अख्खा संघ एकट्या तिनेच बाद केलेला आहे. नगरच्या 3च खेळाडू मैदानात आहेत आणि त्यांनी 3 खेळाडूंमध्ये जर ह्या ठाण्याच्या खेळाडूची पकड केली तर त्यांना सुपर कॅचचे पॉइंट मिळू शकतो. क्या बात आहे. जवळजवळ स्नेहलला बाहेर ढकलण्यात तिचा प्रयत्न जवळजवळ यशस्वी झाला होता, पण प्रचंड ताकदीची अशी स्नेहल त्यांनी तो विरोध झुगारून मध्यरेषा शिवलीच आहे. ठाणे 8 गुण, अहमदनगर 6 गुण. ठाण्याचे 9 गुण माफ करा आणि नगर 6 गुण. दरम्यान ही आणि एक सुरेख पकड आणि सांघिक भावना आणि एकजुटीचा इथे प्रत्यय आपल्याला येतो. पकड झाल्याबरोबर सगळ्या खेळाडू पुढे येऊन त्यांनी तिचा मध्यरेषेचा लागत आलेला हात उचलून घेतला आणि तिला अबाद केली आहे. अगदी केवळ 6 इंचच बाकी होते. माझ्या मते आता लोन चढलेलं दिसतंय. लोनचे 2 पॉइंट ठाणा टीमला मिळालेले आहेत. आलिशा पटेल आता रेड करत आहे नगरसाठी आणि आलिशाला चौडा पकडून नंतर अख्खा संघ तिला जेरबंद करण्यामध्ये गुंतलेला. लगेच आपण बोलल्याप्रमाणे प्रचंड टीमवर्क. आम्रपाली गलांडेची ही रेड अयशस्वी. सुरेख. राहुल, साखळीचं महत्त्व तुम्हाला आता इथे दिसेल. मध्यरेषेपर्यंत येऊन तिने ती साखळी होती म्हणून तिने प्लेअरला मागे ओढलं. आपण आता टीव्हीवर पाहिलं ते नगर चॅलेंजर्सचे मालक बादल सेठी यांचं दृश्य होतं. ही पहा काय उत्कृष्ट पकड आहे, सांघिक पकड, साखळीचं महत्त्व तुम्ही सांगितल्याप्रमाणे. आणि आता नगरसाठी नगरची कप्तान आहे किशोरी शिंदे 5 नंबर. सॉरी ही पहा क्षणचित्र. केवळ स्नेहल शिंदेची सगळी कमाल आहे. आतापर्यंतच्या सामन्यातली मॅन ऑफ द मॅच ही ठाण्याची कप्तान स्नेहल शिंदे आहे. हे पहा, कुठलीही पकड तिने विरोधी पक्षाची तिने यशस्वी होऊन दिलेली नाही आहे. प्रत्येक वेळा ती पकडीतून झटापटीतून निसटून तिने जाऊन गुण मिळवलेला आहे. त्या विरुद्ध ठाण्याच्या पकडी देखील अतिशय उत्कृष्ट आहेत. सामना पूर्ववत चालू झालेला आहे. टाइम आउट संपलेला आहे. परत एकदा ठाण्याची कप्तान स्नेहल शिंदे. दोन्ही संघांकडे 7-7 खेळाडू उपस्थित आहेत, त्यामुळे दोन्ही रेडरला बोनस घ्यायची संधी आहे या ठिकाणी. आज प्रचंड निर्धार करून आलेली दिसते स्नेहल शिंदे. पुनश्च एकदा तिने पकड जुगारून मध्यरेषा शिवलेली आहे. स्नेहलचा चौडा पकडण्याचा प्रयत्न केला, तो स्नेहलनी पाय झिडकारून अशी ती फोर्सनी पुढे आली आणि तिने पकड सैल करून ती मध्यरेषाकडे केली. चौडा झटकून ती बाहेर पडली आणि ती यशस्वी झाली. दरम्यान पंचांनी एक ताकीद समज दिलेली आहे स्नेहल शिंदेला. ही पहिली ताकीद असते आणि नंतर वॉर्निंगचं कार्ड दाखवण्यात येईल. दरम्यान नगरची रेड आत्ता चालू आहे. क्रॉस लाईन पार केलेली आहे नगरच्या रेडरनी, कोमलनी. राहुल, आपण बघाल खेळाडू 2-3-2 अशा साखळ्या पकडून उभे असतात. हाताच्या प्लेअरला साखळी आणि त्याची ती ग्रीप घेऊन तुम्ही आलात, तुम्हाला सपोर्ट मिळतो, जोर तुमची ताकद डबल होते. अगदी अगदीच आहे. आणि आता जसं एक काठी आपण हाताने लगेच मोडू शकतो, पण 5 काट्या एकत्र घेतल्या तर मोडू शकतो. व्हेरी गुड, फर्स्ट क्लास पकड झाली या ठिकाणी. हा प्रचंड ताकदीचा हा नमुना आहे. शिअर स्ट्रेंथ, शक्ती आणि जिद्द याचं प्रदर्शन आम्रपाली गलांडे द्वारा आता.
त्या जवळजवळ दुप्पट गुणांची आघाडी ठाण्याने आत्ताच प्रस्थापित केलेली आहे. ठाण्याचं क्षेत्ररक्षण आणि चढत रेडर हे दोन्ही गोष्टी त्यांच्या स्ट्रॉंग आहेत, त्यामुळे दोन्हीकडून ते पॉईंट घेत आहेत आणि आपला स्कोर वाढवत आहेत. अगदी अगदी. आणि कसं आहे, ठाण्याच्या 2 सामने झालेले आहेत, त्यामुळे त्यांना ऑलरेडी ह्या मैदानाची सवय झालेली आहे. त्यांची टीम ही ऑलरेडी फॉर्ममध्ये आलेली आहे. त्याविरुद्ध नगरची टीम ही आत्ता पहिला सामना खेळते, त्यामुळे त्यांना ग्रिप येण्यास, त्यांना ग्रुपमध्ये येण्यामध्ये वेळ लागत आहे. पण हरकत नाही, अजून बराच वेळ बाकी आहे. आपण काल म्हटल्याप्रमाणे पलक झपकते कुछ भी हो सकता है इस मॅच में. जशी कालची पुरुषांची जी मॅच होती, अटीतटीची शेवटच्या क्षणात बारामतीने जिंकली. राहुल, नगरच्या संघामध्ये पण बरेच राष्ट्रीय खेळाडू आहेत, त्यांच्या पाठीशी पण चांगला अनुभव आहे आणि मॅचचा जोर सुरू झाला की नक्कीच त्यांच्या मॉब होतील आणि त्यांच्याकडून चढाया चांगल्या होतील आणि त्यांच्या आणि उत्कृष्ट पकड करण्याचा प्रयत्न केला होता तिघांमध्ये. अगदी तिने खरं संधीबरोबर साधली होती, तिची पाठ वळली होती, पण स्नेहल शिंदे इतकी ताकदवर खेळाडू आहे की एकट्या दुकट्याला अडवण्याचं काम कोणाचं नाही आहे. ताकदीबरोबर चपळाई पण आहे तिच्याकडे. बाउन्स गेलेली आहे ती लॉबीमध्ये गेली आणि लॉबीचा नियम तुम्हाला मी म्हटलं की स्ट्रगल सुरू होते, तुम्ही एखाद्या खेळाडू टच केलं. महाकबड्डी आपली माती आपला खेळ, महाकबड्डी.